Okay, so recording has started. So आज आपण थिओडोलाइट हा जो चॅप्टर आहे त्या थिओडोलाइट चॅप्टरचा पुढचं लेक्चर नंबर 3 आज आपल्याला पाहायचं आहे. ओके, सो आय होप सगळ्यांना पीपीटी दिसते. कुणाला प्रॉब्लेम आहे का पीपीटी मध्ये? नाही. ओके, आवाज पण येतो सगळ्यांना? ओके हो सर, क्लिअर येतोय. सो थिओडोलाइट मध्ये याचा आपण काय काय आधी पाहिजे पहिले 3 लेक्चर मध्ये. ओके, 2 लेक्चर मध्ये ते अगोदर पाहूया and then we'll start our today's first we have seen curriculum. करिक्युलम मध्ये आपण काय काय या चॅप्टर मध्ये पाहणार आहोत हे सगळं बघितलेलं आहे. हा परत एकदा सांगतो, हा 24 मार्काचा चॅप्टर आहे. सो खूप काळजीपूर्वक ह्या चॅप्टरकडे लक्ष द्या. ओके, हा चॅप्टर केला तर तुम्ही पास आरामात होऊ शकता, त्यामध्ये काहीही दुमत नाही. तर करिक्युलम बघितला होता आपला, त्यामधला पार्ट झालेला आहे, कुठला कुठला टाइप्स झालेला आहे, युजेस झालेला आहे, कंपोनंट पार्ट झालेला आहे, फंक्शन झालेला आहे. ओके, सो एवढा पार्ट आपला संपलेला आहे. आज आपण काय करणार आहोत? रीडिंग द वर्नियर ऑफ ट्रान्झिट थिओडोलाइट, सम टेक्निकल टर्म्स, ओके, अँड फंडामेंटल ॲक्सिस. हा एवढा पोर्शन आपण आज संपवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, सो दिस इज रिगार्डिंग द करिक्युलम. Then we had seen what is meant by theodolite, so introduction to that. Okay, so what is theodolite surveying? So it is a system in which we are measuring the angles, okay, with the help of this theodolite. त्याला आपण काय म्हणतो? theodolite surveying. हे theodolite आहेत. ओके, हे एकच आहेत, फक्त याचे वेगवेगळे व्ह्यूज आपण इथे दाखवलेले आहेत. हा फ्रंट व्ह्यू आहे, साइड व्ह्यू आहे, हा अगेन साइड व्ह्यू आहे. ओके, सो दिस इज रिगार्डिंग युअर theodolite. त्यानंतर आपण काही थिओडोलाइटचे टाइप्स पाहिले होते. सो पहिला आहे तो प्रायमरीमध्ये जात होता आणि दुसरा आहे तो सेकंडरीमध्ये. ओके, प्रायमरीमध्ये 2 टाईप पडलेले आहेत. एक आहे तो ट्रान्झिट, दुसरा आहे तो नॉन ट्रान्झिट. सेकंडरीमध्ये वर्नियर आणि मायक्रोमीटर. ओके, सो इथे आपण ट्रान्झिट थिओडोलाइट म्हणजे काय हे पाहिलं होतं. ओके, सो परत एकदा मी याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो ट्रान्झिट थिओडोलाइटचा. What is meant by transit theodolite? Okay, so when I hope you can see the video. Okay, when this telescope is rotated about this horizontal axis, okay, then it is known as transit. Okay, so that type of instrument is known as the transit theodolite. Next one is a non-transit, means the movement is not happen there. Okay, vernier theodolite. So we have one vernier fitted with that theodolite. Okay, so what is the device which will use to measure, okay, when in a fraction. Okay, so this is the vernier. Inside the circle we can see there is a vernier. It starts from the index point up to this number. Okay, and the outer portion main scale. Okay, that is vernier. Then we had seen the micrometer theodolite. Micrometer is fitted. Okay, in this micrometer the divisions are of 1 second. Okay, so that consists the your मायक्रोमीटर. ओके, हे आपल्याला पाहायचं आहे, ह्याच्यावर रिडिंग कसं घ्यायचं ते आपण पाहायचं आहे. ओके, हे झालं तुमचं प्रायमरी आणि हे टाइप्स ऑफ थिओडोलाइट्स झालेलं आहे. त्यानंतर युजेस ऑफ थिओडोलाइट. युजेस आपण पाहिलेले आहेत. अँगल्स मेजर करणे असेल, पॉईंट लोकेट करणे असेल, लाईन एखादी वाढवणे असेल, RL शोधणे असतील, ग्रेड्स म्हणजे कर्व आपण प्लॉट करतो त्याचं असेल, रेंजिंग कर्व असेल, टॅकोमेट्री म्हणजे डिस्टन्स मेजरमेंट. ओके, सो व्हॉट इज ट्रॅकोमेट्री? इट इज डिस्टन्स मेजरमेंट. ओके, ते सुद्धा आपण याच्या सहाय्यानं करू शकतो. त्यानंतर सेकंड चॅप्टरमध्ये आपण पाहिलं होतं ते म्हणजे कॉम्पोनंट पार्ट्स. पूर्ण टॉप पासून बॉटम पर्यंत सगळे जे काही कॉम्पोनंट पार्ट्स आहेत ते आपण पाहिले होते. मेन कॉम्पोनंट पार्ट्स तुम्हाला सांगितले होते. मेन कुठले आहेत? व्हर्टिकल सर्कल आहे, अल्टिट्यूड बबल आहे, टॅब्युलर कंपास, इंडेक्स बार, प्लेट बबल, ओके, लोअर प्लेट, अप्पर प्लेट, then standard, engine screws, coaxing screw, clamp screw, this telescope. Okay, this total arrangement, that is trivet, foot screw, trivet, then optical plummet, lower plate,
सॉरी लोअर प्लेट स्लो मोशन स्क्रू, त्याला आपण काय म्हणतो, लोअर क्लॅम्प स्क्रू. ओके. तसंच इकडं अप्पर क्लॅम्प स्क्रू. ओके. सॉरी, वरचा अप्पर क्लॅम्प स्क्रू आहे. ओके. आणि इथं हा अप्पर क्लॅम्प स्क्रू आहे. खाली आहे तो लोअर प्लेट स्लो मोशन स्क्रू म्हणजे काय, लोअर टँजंट स्क्रू. आणि अप्पर प्लेट स्लो मोशन स्क्रू म्हणजे काय, अप्पर टँजंट स्क्रू. ओके. हे महत्त्वाचे जे पार्ट्स आहेत ते तुम्हाला मी सांगितले होते, त्यांचे फंक्शन सांगितले होते. ओके. त्यानंतर आज आपण बघायचं आहे तिसऱ्या लेक्चरमध्ये, ते म्हणजे काय बघायचं आहे, सो रिडिंग दी वर्नियर. ओके. आता हा जो वर्नियर आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं की हा पूर्णपणे सर्कल असतो. याच्यामध्ये मेन स्केल बाहेरला असतं, आत आणखीन एक सर्कल आहे, त्याच्यावरती तुमचं वर्नियर असतं. ओके. सो ॲज अ सर्कल ह्याच्यावर रिडिंग किती असतात, 0 डिग्री पासून 360 डिग्रीपर्यंतची रिडिंग असतात, एवढं लक्षात ठेवा. ओके. अँड ईच रिडिंग, ओके, ईच दिस रिडिंग, सो इथं आपण बघू शकतो, इथं 10 डिग्री आहे, इथं 15 डिग्री आहे. हे 10 ते 15 डिग्री आणि परत काय केलेले आहेत, छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये डिवाइड केलेले आहेत. ओके. त्याचबरोबर वर्नियरमध्ये सुद्धा या ठिकाणी 0 आहे. ओके. इथं सुद्धा काय केलेले आहेत, 2 मोठे सेक्शन्स तयार केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये परत छोटे छोटे सेक्शन्स तयार केलेले आहेत. ओके. सो आपल्याला काय करायचं असतं, या मेन स्केलवरती ही जी एक लाईन आहे त्याची व्हॅल्यू किती आहे, त्याचबरोबर जे व्हर्नियर स्केल आहे याच्यावरती ही एका लाईनची व्हॅल्यू किती आहे हे आपल्याला शोधावं लागतं. ओके. हे शोधणे म्हणजेच काय, वी हॅड सीन दॅट इट इज लिस्ट काउंट. व्हॉट इज इट, इट इज नोन ॲज लिस्ट काउंट. Okay. So in short we written as LC. So what is this list count, okay, that we have to see. So इथपर्यंत सर्वांना कळायला का बाळांनो की वर्नियर जे असतं ते कसं असतं ते. हो सर. ओके. सो या ठिकाणी आता तुम्हाला सांगायचं म्हणजे महत्त्वाची गोष्ट काय काय सांगायचं बघा, वर्नियर जो असतो, ओके, हे कुठं असतो पहिल्यांदा ते लक्षात घ्या. ओके. सो तुम्ही तुमच्या या डायग्राममध्ये तुम्ही इथं अप्पर प्लेट आणि लोअर प्लेट ह्या दोन गोष्टी बघत आहात. ओके. सो दिस इज युअर अप्पर प्लेट, दिस इज युअर लोअर प्लेट. ओके. सो ह्या दोन प्लेट ज्या आहेत त्यातल्या अप्पर प्लेटला अप्पर प्लेटला तुमचा वर्नियर फिक्स असतो, एवढं लक्षात ठेवा. ओके. अप्पर प्लेट जे आहे त्याला हा वर्नियर फिक्स असतो. ओके. आणि लोअर प्लेट जे आहे त्याला मेन स्केल फिक्स असतो, एवढं लक्षात ठेवा. ओके. सो हे सगळ्यांनी कंपल्सरी लक्षात ठेवायचं आहे. सो वर्नियर कुठे फिक्स असतो, कुठल्या प्लेटला वर्नियर असतो सांगा मला, कुठल्या प्लेटला वर्नियर असतो. अप्पर प्लेटला. अप्पर प्लेटला. अप्पर प्लेट. ओके, बरोबर आहे. आणि कुठल्या प्लेटला मेन स्केल असतं, लोअर प्लेटला. लोअर प्लेटला. हो, येस, करेक्ट आहे. आता यामध्ये हा व्हर्नियर मेजायचा कसा, म्हणजे हे रिडिंग मेजायचं कसं. आता तुम्हाला हे जे काय दिसतं इथं ह्याच्यावरून हे किती डिग्रीचा अँगल तयार झालेला आहे हे आपल्याला मेजावं लागतं. ओके. सो मी मग सांगितल्याप्रमाणे हे बाहेरचं जे आहे ते मेन स्केल आहे. ओके. आणि हे आतलं जे आहे ते वर्नियर स्केल आहे, हे लक्षात घ्या. ओके. मेन स्केलवरती रिडिंग बघितला तर इथे ह्याच्यावरती 0 डिग्रीपासून 360 डिग्रीपर्यंतचे अँगल असतात, एवढं लक्षात ठेवा. ओके. आता यामध्ये बघा इथं 10 डिग्री ते 30 डिग्री एवढा सेक्शन फक्त दाखवलेला आहे. आता या सेक्शनमध्ये आपल्याला रिडिंग घेताना काय बघावं लागतं पहिल्यांदा, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहिल्यांदा काय असेल तर ती तुम्हाला लिस्ट काउंट शोधावा लागतो. लिस्ट काउंटचा फॉर्म्युला काय आहे, स्मॉल डी अपॉन एन. ओके. स्मॉल डी अपॉन एन. ओके. आता हा डी म्हणजे काय, हा एन म्हणजे काय, तर त्या पहिल्यांदा बघूया. डी म्हणजे काय, सो इट इज दी स्मॉलेस्ट डिव्हिजन, व्हॅल्यू ऑफ, सॉरी नुसतं स्मॉलेस्ट डिव्हिजन नाही, व्हॅल्यू ऑफ, so let me write here, it is the value of
स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑफ मेन स्केल. आता डी म्हणजे काय कळालं का बघा, व्हॅल्यू ऑफ स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑफ मेन स्केल. ओके, सो इथं बघायला गेला तर 10 पासून 15 पर्यंत, बरोबर आहे का, ह्याचे परत काय केले आहेत, छोटे छोटे गाळे तयार केले आहेत, कंपाऊंडमेंट तयार केले आहेत, बरोबर आहे का इथं. या कंपाऊंडमध्ये हा जो पहिला सेक्शन आहे, हा जी एक लाईन आहे, या एका लाईनची किंमत किती आहे, ते इंडिव्हिज्युअली किती आहे, सोलोली किती आहे, ते आपल्याला फाइंड आउट करायचं. ओके, सो हा इंडिव्हिज्युअली किती याची व्हॅल्यू कॅरी करतो ते आपल्याला पाहायचे. ओके, सो त्यासाठी आपण पहिल्यांदा आता काय करू शकतो, so, प्रत्येकाला ही 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 डायग्राम दिसते ना, प्रत्येकाला डायग्राम दिसते का? ओके, आता मला एक हो दिसते. या 10 पासून या 15 पर्यंत ह्या बारीक आणि मोठ्या ह्या आहेत का, ह्या बारीक मोठ्या ह्या किती लाईन्स आहेत त्या मला सांगायच्या. चला सुरू करा काउंट करायला. माईक कुणाचा चालू आहे? विकास माईक बंद कर. ओके, सर्वांना प्रश्न कळाला का? या 10 पासून या 15 पर्यंत ओके, ह्या बारीक मोठ्या किती लाईन्स आहेत ते मेजर करून सांगायचे आहेत. तुम्ही तुमच्या मोबाईलला झूम करून बघू शकता, तुम्हाला तिथे डायरेक्ट मेजता येईल. 16. फक्त या 10 पासून 15 पर्यंत म्हणतोय मी. लहान बाई लहान आहेत आणि मोठे 4 आहेत. लहान आणि मोठी दोन्ही धरायची त्या. 14. 14. तर 10 ची आणि 15 ची लाईन जर धरली तर 16 लाईन आहेत. अरे 10ची लाईन, अरे तुम्ही 16. अरे बाळानो, तुम्ही मेजायला विसरले का काय? आपण 10ची लाईन धरतो का मेजताना? 20. मला 20 सांगा, इथून सुरुवात करतो म्हणजे ही लाईन धरतो का आपण कधी 10ची? नाही. मग 14 लाईन आहेत सर. आणि 15ची धरत नाही? 15 आहेत सर, 15 15 आहेत सर. 15. अरे बघा बाळानो, हे एक सेक्शन झाला बरोबर, ह्या 3चा, हा दुसरा पुढचा 3चा, हा परत पुढचा 3चा, हा परत 3चा आहे, ह्या परत 3 लाईनचा आहे. तर किती झाले? 1 2 3 4 5. 5 त्रिक किती झाले बाळानो? 15. 15. टोटल किती लाईन्स आहेत? 15 लाईन आहेत. तिथून 10 डिग्री पासून 15 डिग्री पर्यंत, बरोबर आहे का? ओके, इथपर्यंतचा हिशोब कळाला का सगळ्यांना? मला सांगा इथपर्यंत हिशोब. ओके, सो डिस्काउंट इज इक्वल टू डी अपॉन एन. सो डी म्हणजे काय? स्मॉलेस्ट व्हॅल्यू ऑफ डिव्हिजन ऑफ मेन स्केल. ओके, सो या ठिकाणी आपण बघितल्या, या इथून इथपर्यंत तुमच्या 15 लाईन्स आहेत. ओके, आता मला सांगा, या लाईन्सने किती डिग्रीचा अँगल तयार केला रे? हा किती डिग्रीचा अँगल तयार केला सांगा इथे, या सगळ्या लाईननी मिळून? प्रश्न कळाला का? पहिल्यांदा सांगा. ह्या सगळ्या लाईननी मिळून बघा, इथं 10 डिग्री आहे आणि इथं 15 डिग्री आहे, म्हणजे ह्यांच्यामध्ये किती डिग्रीचा अँगल तयार केला इथून इथपर्यंतचा? हा 5 डिग्री. बरोबर आहे. किती डिग्रीचा अँगल तयार केला आहे? 5 डिग्री. 5 डिग्रीचा अँगल. ओके, हे कळालं का बाळांनो? 15 लाईननी किती डिग्रीचा अँगल तयार केलाय? 5 डिग्रीचा. ओके, सो 15 लाईननी आपल्याला किती डिग्रीचा अँगल तयार केलाय? 5 डिग्रीचा. ओके, इथपर्यंत कोणाला काही शंका आहे का? हे 5 डिग्रीचा अँगल कसा आला? तर हे 15 डिग्री वजा 10 डिग्री आपण केलेला आहे. ओके, सो हे 5 डिग्री एवढा अँगल इथं बसतो या 15 लाईनमुळे. ओके, हे कळालं का बाळांनो? आता हे डी म्हणजे काय? तर व्हॅल्यू ऑफ स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन मेन स्केल, बरोबर आहे का? म्हणजे ह्या एका लाईनची किंमत किती हे आपल्याला शोधायचं. सो एका लाईनची किंमत इज इक्वल टू डी. समजलं का? हे डी जे आहे ते इथे येणार. आता तुम्ही मला सांगा, हे डी ची व्हॅल्यू शोधू शकता काय?
आता हे जे दोन तुमच्याकडे एक रिलेशन तयार झालेलं आहे, बरोबर आहे का? ह्याच्यावरून डी ची व्हॅल्यू निघू शकते का? येस ऑर नो? येस. कसं करणार? येस. एन तिर- अप्पर तिरकस गुणाकार ऐकलाय का कधी? तो 15 गुणिले डी इज इक्वल टू 1 गुणिले 5 डिग्री. ओके, सो डी इज इक्वल टू व्हॉट? दिस 5 डिग्री डिवायडेड बाय 15. बरोबर आहे का? तर 5 डिग्री, बरोबर आहे, 5 डिग्रीला आपण काय करू? मिनिटामध्ये कन्वर्ट करू. तुम्हाला माहित आहे का रे 1 डिग्री म्हणजे किती मिनिट? हाऊ मच मिनिट? मिनिटसाठी हे सिंगल अपॉस्ट्रोफी किती? 60. करेक्ट. 1 डिग्री म्हणजे किती आहे? 60 मिनिट्स. हे लक्षात घ्या. ओके, सो इथं 5 डिग्रीसाठी आपण काय लिहू शकतो? मग किती मिनिट्स लिहू शकतो सांगा 5 डिग्रीसाठी? 30. परत एकदा बघा. 300. किती? 300. बरोबर आहे. सो इथे किती लिहायचं आहे? 300 मिनिट भागिले 15. किती येते सांगा याचं उत्तर? सो डी इज इक्वल टू किती येणार सांगा? किती? 20. ठीक आहे. 20. युनिट काय? युनिट काय? मिनिट. येस, सिंगल अपॉस्ट्रोफी. सो डी ची व्हॅल्यू किती आली? 20 मिनिट्स. समजलं का? सो इथं डी ची व्हॅल्यू किती पुट करायची आपल्याला? 20 मिनिट्स. ओके, आता भागिले काय आहे? एन. तर एन म्हणजे काय? सो इथे लिहितो मी एन इज इक्वल टू व्हॉट? नंबर ऑफ लाईन्स ऑन वर्नियर. आता या ठिकाणी हा इंडेक्स मार्क दिसतो का? इंडेक्स मार्क इथून हे 20 पर्यंत या ह्याच्यामध्ये टोटल किती बारीक मोठ्या लाईन आहेत त्या सगळ्या मेजायच्या. समजलं का बाळांनो? कुठून मेजायचं ते कळालं का? इंडेक्स मार्क पासून या 20 लिहिलेलं आहे हे शेवटचं जे आहे तिथंपर्यंत मेजायचं. ह्या पुढच्या मेजायच्या नाहीत ह्या लाईन्स, आणि ह्या अगोदरच्या पण लाईन मेजायच्या नाहीत. यांच्यामधल्या लाईन्स मेजायच्या. तर मला सांगा बरं किती लाईन आहे त्या? त्यांची व्हॅल्यू डायरेक्ट एन म्हणून आपण इथं टाकायची आहे. सांगा बरं इथून पुढे किती लाईन आहे तिथंपर्यंत? 60. बरं, बाकीचे? बरं, आणि कोणाला? आणि कोण वेगळं उत्तर देते का? 60. 60. लहान 40 आणि मोठे 20. बरं, किती होतात मग टोटल? 60. बरोबर आहे. सो सगळ्यांचं उत्तर तेच आलेलं असेल असं वाटतं मला. तर 60 आहेत. ओके, सो ह्याला काय कुठलं युनिट नाही आहे. ओके, हे लक्षात ठेवा. 60 नंबर्स एवढंच आहे फक्त. ओके, इथं भागिले काय करायचं? 60 करायचं. एन म्हणजे काय आहे? हे 60. ओके, सो इथं 60 आलं. आता ह्याचं उत्तर किती येणार हे महत्वाचं आहे. आता आणखीन एक ह्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगतो मी, कन्व्हर्जन सांगत आहे मिनिटाचं. डिग्रीचा तुम्हाला किती मिनिट असते ते कळालं का? ओके, आता मला सांगा 1 मिनिट म्हणजे किती सेकंड रे? 60 सेकंद. हा, किती 60 सेकंड आहे? सेकंद. 60 सेकंड. बरोबर, करेक्ट. ओके, सो हाऊ मेनी सेकंड्स आर देअर? 60 सेकंड्स आर देअर. मग 20 सेकंड म्हणजे 20 मिनिट, हे 20 मिनिट जे आहे ना आपल्याकडे, याचं आपल्याला कन्वर्जन कशात करायचं आहे? सेकंड मध्ये करायचं आहे. सो किती सेकंड होणार आहे? 20 मिनिट म्हणजे किती सेकंड? कोण सांगू शकेल? 1200. बरोबर आहे. किती सेकंड? 1200. 1200 सेकंड. बरोबर आहे का? भागिले काय येणार? 60. भागिले काय येणार? 60. तुम्हाला सांगा याचं उत्तर किती येईल? याचं उत्तर किती? 20. ठीक आहे. 20 काय? युनिट काय? युनिट 20 सेकंद. सेकंड. इथं सेकंड युनिट आहे, एवढं लक्षात ठेवा. सो इथं लिस्ट काउंट, आता इथं मी परत एकदा लिहितो लिस्ट काउंट किती आहे याचा? 20 सेकंद. किती आहे? 20 सेकंद. बरोबर आहे. हा झाला तुमचा लिस्ट काउंट. ओके, म्हणजे व्हर्नियरवरच्या एका लाईनची किंमत किती आहे?
लिस्ट काउंट म्हणजे काय? लिस्ट काउंटचा अर्थ काय म्हणायचा? वर्नियर जो आहे ना, हे वर्नियरची एका लाईनची किंमत किती आहे? 20 सेकंद आहे. कळालं का? वर्नियरच्या एका लाईनची किंमत किती आहे? 20 सेकंद आहे. बरोबर. आता मला सांगा ही दुसरी लाईनची किंमत किती होणार मग? फक्त दुसऱ्या लाईनची किंमत किती आहे सांगा मला. 20 सेकंद. 40 सेकंद. बरोबर आहे. हा, इंडिव्हिज्युअल प्रत्येक लाईनची किंमत किती आहे? 20 सेकंद आहे. ओके. आता मला काय करायचं आहे? बघा, या इंडेक्स मार्क पासून या ही दुसरी जी मोठी लाईन दिसते का, या मोठ्या लाईनची टोटल किंमत मला पाहिजे आहे. किती असेल सांगा? 2 मिनिट. किती असणार आहे? किती? 40 सेकंद. 40 सेकंद. बर. कोणतं 2 मिनिट पण म्हटलंय. आणखीन काय दुसरं उत्तर काय येतं का? आणि या लाईनची किंमत किती आहे ते 1 सांगा मला. minute 20 seconds. 1 मिनिट 20 seconds. 20 सेकंड. ओके. बघा, दिसते का सगळ्यांना? ही मोठी लाईन दिसते ना सगळ्यांना? त्या लाईनची मला किंमत पाहिजे आहे. ओके. आता बघा, इथून सुरुवात कर, इथून इथपर्यंत ते अंतर झालं ना, बरोबर आहे. म्हणजे इथून इथपर्यंत तो अँगल झाला. ओके. सो बघा, इथं 1 नंबरची लाईन, 2 नंबर, 3, 4, 5, 6, टोटल 6 लाईन आहेत. बरोबर आहे का? इथून इथपर्यंत 6 लाईन आहेत का बाळांनो? हो सर. हा, एका लाईनची किंमत किती सांगितली तुम्हाला इथं मी? 20. 6 लाईन टोटल 1200. बरोबर. किती होणार? 1200. 1 minute. 2 मिनिट. 1200 का 120? 6 लाईन आहेत ना, 120 सेकंद होणार ना. बरोबर आहे का? बरोबर. 120 सेकंद म्हणजे किती मिनिट? 2 minutes. 2 मिनिट. 2 minute. समजलं का? सो या इंडेक्स मार्क पासून इथपर्यंत या 6व्या लाईनची टोटल व्हॅल्यू किती झाली? 2 मिनिट झाली. समजलं का? कळालं का बाळांनो? हो सर. मला सांगा बरं, इथपर्यंत किती व्हॅल्यू होते? या लाईन पर्यंत किती व्हॅल्यू होते? याची टोटल व्हॅल्यू किती आहे या लाईनची? 6 मिनिट. बरोबर आहे. किती आहे? 6 मिनिट. सो हे तुम्हाला जमू लागेल हळूहळू. कसं होतं बघा, हे इथं 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट, 4 मिनिट, हे 5वं मिनिट आहे आणि हा 6वा मिनिट. समजलं का? प्रत्येक मोठी लाईन म्हणजे 1 मिनिट टोटल व्हॅल्यू त्याची. समजलं का? इथून पुढची हे 1 मिनिट आहे, हे 1 मिनिट, हे 1 आणि 1 2 मिनिट झालं. इथं 3 मिनिट, 4 मिनिट, हा 5 इथं लिहिलेला आहे म्हणजे हे 5 मिनिट झालं. आणि त्या पुढचं हे 6 मिनिट. ओके. सो आता लाईन वाईज काउंट न करता काय करायचं, तुम्ही जरा पुढची स्टेप घ्यायची, हायर स्टेप घ्यायची. ओके. सो ही मोठी लाईनची किंमत म्हणजे 1 मिनिट आहे, हे लक्षात ठेवा. ओके. हे कळालं का? हो सर. सर्वांना हे कळालं का? हो. बरोबर. आता तुम्हाला लिस्ट काउंट किती आहे ते कळालं. ओके. सो मी तर बाकीच सगळ्या गोष्टी इरेज करतोय बघा इथं. ओके. सो हे सगळ्या तुम्ही नंतर लिहून घ्या. तुम्हाला हे जरुरी आहे सगळ्या गोष्टी या आता जे इथं मी लिहिलेलं आहे सगळ्या या. ओके. सो पहिल्यांदा काय लिहायचं आहे, तर पहिल्यांदा ही गोष्ट तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. पहिल्यांदा डी व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे पहिल्यांदा. त्यानंतर मग तुम्हाला काय शोधायचं आहे, तर हा वर्नियर शोधायचा आहे. नंबर ऑफ लाईन्स किती आहेत ते. त्या व्हॅल्यू इथं पुट करायच्या आहेत ह्या इक्वेशन मध्ये सगळ्या. त्या व्हॅल्यू इथं पुट करायच्या आहेत इथं. ओके. आणि त्यावरून तुम्हाला आन्सर तुमचं मिळणार आहे. ओके. यासाठी हे कन्वर्जन माहिती असले पाहिजे. 1 डिग्री म्हणजे किती असतं मिनिट आणि 1 मिनिट म्हणजे किती सेकंद असतं. ओके. डी ची व्हॅल्यू काय आहे आणि एन ची व्हॅल्यू काय आहे याचं एक्सप्लेनेशन सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. ओके. सो ह्या सगळ्या गोष्टीवरून तुम्ही लिस्ट काउंट जो आहे तो शोधून काढता. ओके. सो LC इथं आहे लिस्ट काउंट. ओके. सो मी इरेज करतो आता इथं सगळ्या गोष्टी या. जस्ट what I want the value that is list count 20 seconds. ओके. आता रिडिंग मोजायचं बरोबर. आता रिडिंग मोजताना काय करावं लागतं, पहिल्यांदा हा इंडेक्स मार्क ओके मेन स्केलला कुठं कट केलेला आहे ते बघायचं. ओके. सो हा इंडेक्स मार्क जर तुम्ही बघितला तर मेन स्केलला या ठिकाणी इथं कट केलेला आहे असं. ओके. बरोबर आहे का? दिसतो का सर्वांना? हो सर. ओके. आता या ठिकाणी जिथं कट केलेलं आहे इंडेक्स पॉइंटनं त्या ठिकाणापर्यंत इकडून रिडिंग किती आलेलं आहे. ओके. आता हे इकडून रिडिंग आलेलं आहे कशावरून कळणार, इथं 10 आहे आणि इथं 15 आहे. इथं दिसतंय का, इथं 10 डिग्री आहे, इकडं 15 डिग्री आहे. म्हणजे या 10 पासून इकडच्या बाजूला या एरोच्या डायरेक्शन मध्ये काय व्हायला लागलं, तुमचं रिडिंग वाढत चाललेलं आहे. बरोबर. म्हणजे तुम्हाला रिडिंग इकडच्या बाजूला मेजायचं आहे.
हे लक्षात घ्या. या ॲरोच्या डायरेक्शनला तुम्हाला रिडिंग मेजायचं आहे. ओके. पण याच्या अगोदर म्हणजे या 10च्या अगोदर कुठल्या व्हॅल्यू असणार आहेत? तर 9 डिग्री असणार आहे, बरोबर आहे का? 8 डिग्री असणार आहे, 7 डिग्री असणार आहे. ओके. सो इकडून या व्हॅल्यू इकडं 10 डिग्रीपर्यंत आलेल्या आहेत. तर 10 डिग्रीचं तुमचं कंप्लीट झालेलं आहे हे तुम्हाला कळालं इथं? कळालं का? कारण की 10 डिग्रीच्या पुढे हा तुमचा इंडेक्स पॉईंट आहे. इथं पण कुणाला काय शंका? नाही. इथं पण कोणाला काय शंका आहे का? सुरुवातीचा आन्सर 10 डिग्री. पहिलं तुमचं काय आलेलं आहे आन्सर मध्ये 10 डिग्री आलेलं आहे. का 10 डिग्री आलेलं आहे? तर इंडेक्स मार्क हा 10 डिग्री. 10 डिग्री ओलांडून किती लाईन्स पुढे गेलेला आहे तो? सांगू शकेल का मला? कोण आहे? ऐकूनच चालू आहे. सांगू शकेल का मला? हे 10 डिग्री ओलांडून किती लाईन पुढे गेलेलं आहे बघा. आणि हा इंडेक्स मार्क जिथं आहे तिथं पण किती लाईन कव्हर झालेल्या आहेत? म्हणजे या एवढ्या पोर्शन मध्ये किती? 1.5. हाफ नाही म्हणायचं बा. लाईन कम्प्लीट किती झाल्या तेवढं सांगायच्या. हाफ म्हणजे एक एक. हा. एक किती झाले? एकच लाईन कम्प्लीट झालेली आहे, बरोबर आहे का? हा. हो सर. तर एका लाईनची किंमत किती आहे मेन स्केलवरच्या? 20 सेकंद. 20 मेन minutes. स्केल किती आहे? 20 मिनिट्स आहे. म्हणजे हे किती आहे? 20 मिनिट्स. सो मी इथं पुढे लिहिणार काय? 20 मिनिट्स. हे रिडिंग कशावरचं झालं? मेन स्केलवरचं रिडिंग झालं हे. कळालं का? 10 डिग्री 20 मिनिट आणि 0 सेकंड. अजून आपण सेकंड मेजलेले नाहीये. ओके. आता यानंतर काय बघायचं? वर्नियर स्केल बघायचं. सो इथं वर्नियर स्केल दिसतं सगळ्यांना. आता हा खालचा जो भाग आहे ना, हा खालचा भाग, ह्या खालचा भाग जो आहे तो झाला कम्प्लीट. आता हा वरचा भाग बघायचा आपण आता इथं. आता ह्या वरच्या भागामध्ये काय करायचं? तर अशी लाईन शोधायची, म्हणजे ह्या ज्या लाईन्स आहेत ना उभ्या मोठ्या लाईन्स, ह्या उभ्या मोठ्या लाईन्स आहेत सगळ्या, ह्यामधली अशी लाईन शोधायची की जी मेन स्केलच्या लाईनला काय होते? तंतोतंत जुळते. तंतोतंत काय होते? ती जुळते, मॅच करते, म्हणजे असं एकमेकासमोर येते. समजलं का? आता बघा ही लाईन आणि ही लाईन ही जर बघितलं, ही एकमेकासमोर येतात का? येतात का? उत्तर हवं आहे मला. मला सांगा, ही मोठी लाईन आणि त्याच्या समोर ही आहे बरोबर ची लाईन आहे, ह्या दोन्ही एकमेकाला कोइन्साइड होतात का? नो सर. बरोबर. आता वरच्या व्हर्नियरवरची कुठली लाईन खालच्या मेन स्केलच्या लाईनला एकदम कोइन्साइड होते ती बघायची आहे. आता असं पुढे जर बघत आला, ह्या ठिकाणी इकडे बघत आला, 4 या ठिकाणी मिनिट. काय मार्क केलेलं 30 आहे? डिग्रीला 30 डिग्री 30 नाही, डिग्री. तिथं वाय मार्क केलेलं आहे बघा. दिसते का वाय मार्क केलेलं आहे? ही लाईन बघा, ही लाईन हो. तुम्हाला दिसते का इथे? एक्झॅक्टली कोइन्साइड झाल्या का? हो सर. झालं का? ही पहिली लाईन मेजर. ही तर 20-30 ची पण होत्या, बरोबर आहे का? पण ही पहिल्यांदा होत्या का? ही सगळ्यात शेवटी होत्या ना. नाही. सुरुवातीला कुठेतरी एक झाली आहे की लाईन मॅच. समजलं का? तर ती लाईन शोधायची. दिसते का सगळ्यांना? हो सर. हो सर. सो या ठिकाणी जर बघितलं, हे वाय लिहिलेलं जे आहे, या ठिकाणी वाय लिहिलेली ही जी लाईन आहे ती काय झालं? एक्झॅक्टली कोइन्साइड दिला. इथे एक्स लिहिलेलं पण इंडेक्स मार्क आहे बघा. इथे ह्या ठिकाणी ही लाईन झालेली दिसते का कोइन्साइड एकमेकाला? एक्सच्या ठिकाणी झाली नाही, वायच्या ठिकाणी मात्र झाली काही. होय. मग ही लाईन जी आहे, ही लाईन कितव्या नंबरची लाईन आहे किंवा त्याची व्हॅल्यू, टोटल व्हॅल्यू किती आहे? 1 मिनिट. नाही, 1 मिनिट नाही, टोटल व्हॅल्यू पाहिजे आपल्याला बघा. या वाय ठिकाणी ही जी लाईन आहे, या लाईनची टोटल व्हॅल्यू किती आहे ती आपल्याला शोधायची आहे. समजलं का? टोटल व्हॅल्यू म्हणतोय मी, इंडिव्हिज्युअल नाही. आता तसं बघा, ही इंडिव्हिज्युअल 20 सेकंद आहे, 20 सेकंद आहे, बरोबर आहे का? पण हे 20 सेकंद आणि 20 सेकंद मिळून ही मोठी लाईन किती झाली? 1 मिनिटाची झाली ना. तशी ही 2 मिनिटाची झाली, ही 3, ही 4, बरोबर आहे का? हे 5, 6, मग ही कितीची होणार आहे? 7. समजतंय का बाळांनो? सॉरी 7 नाही, 8 होते सर. 8. 8. हा तेच. इथं 5 आहे, इथं 6 आहे, इथं 7 आहे आणि इथे 8. ही किती मिनिटाची होते टोटल? 8 मिनिटाची होत्या. ते 8 मिनिट काय करायचे? इथं ऍड करायचे. 0 डिग्री 8 मिनिट 0 सेकंड.
सो टोटल रिडिंग किती होते सांगायचं मग आता बेरीज केल्यावर हे 10 डिग्री 28 मिनिट 0 सेकंड. समजलं का बाळांनो कसं रिडिंग मेजायचं इथे? हो सर. काय कोणाला शंका आहे का? काय परत सांगितलं चालेल? परत एकदा सांगतो बघा आता. सगळ्यात महत्वाचं काय तर लिस्ट काउंट किती आहे या माहितीपासून गरजेचं आहे. 20 सेकंड. ओके. पहिल्यांदा मेन स्केलवरचं रिडिंग किती आहे ते लिहायचं. मग वर्नियर स्केलवरचं रिडिंग किती आहे ते लिहायचं आणि यांची बेरीज करायची. ह्या काय असतं आपल्या स्टेप्स असतात. हा बाहेर जो आहे या बाजूला तो तुमचा काय आहे मेन स्केल आहे एवढं लक्षात ठेवा. वर्नियरवरचा हा इंडेक्स जो आहे तो ह्या मेन स्केलला कुठं कट झालेला आहे ते बघून ठेवायचं. बरोबर. आणि रिडिंग कुठून मेजायला सुरुवात करायची आहे म्हणजे कुठल्या बाजूने तुमचं रिडिंग वाढत चाललेलं आहे ते तुम्ही बघून घ्या. सो इथे 10 डिग्री आहे इथं 15 डिग्री आहे म्हणजे रिडिंग या बाजूने वाढत चाललेलं आहे म्हणजे 10 11 12 13 14 15 असं होणार आहे. ओके. सो ही डायरेक्शन तुम्हाला कळाली. त्यानंतर काय करायचं आहे 10 नंतर तुमचा जो इंडेक्स मार्क आहे बरोबर आहे काय ते या 10 ची लाईन मोठी लाईन आणि हा इंडेक्स मार्क ह्याची लाईन याच्यामध्ये किती लाईन्स आहेत त्या मेजायच्या. ओके. तर याच्यामध्ये इथं फक्त एकच लाईन दिसते आपल्याला बरोबर आणि आपल्याला माहिती आहे की एका लाईनची किंमत किती आहे 20 मिनिट. सो 10 डिग्री पासून पुढे तुमचं रिडिंग आहे. सो म्हणून तुमचं 10 डिग्री कंप्लीट झालेलं आहे ते तुम्ही पहिल्यांदा लिहून घ्यायचं मेन ह्याच्यात. त्यानंतर एकच लाईन तिथं कंप्लीट झाल्या बरोबर. एक लाईनची किंमत किती आहे 20 मिनिट. सो इथे मी काय लिहिणार पुढं 20 मिनिट म्हणजे 10 डिग्री 20 मिनिट हे माझं काय झालेलं आहे मेन स्केलवरती रिडिंग आहे. कशावरती? मेन स्केलवरती रिडिंग आहे हे लक्षात घ्या. ओके. आणि 0 सेकंड. या रिडिंग मध्ये कोणाला काय शंका आहे का? मेन स्केलवरचं रिडिंग कसं घेतलं ते? नाही सर. नाही सर. हा आता गोष्ट म्हणजे इथं हे वर्नियर स्केलवरचं रिडिंग. वर्नियर स्केल बघायला गेलं तर हे या बाजूलाच चाललेलं आहे. ओके. रिडिंग सुद्धा इथं 0 डिग्री आहे. सॉरी इथं 0 आहे इकडं 5 आहे 10 आहे 15 आहे आणि 29. ओके. आता हे तर काय शोधायचं असतं इथं अशी लाईन शोधायची वर्नियरची जी मेन स्केलच्या लाईनला एकदम अशी काय होते मॅच होते असं कोइन्साइड होते. ओके. तशी लाईन शोधायची. सो आता काय करायचं पहिल्यापासून बघत यायचं. ही पहिली लाईन त्याच्या खाली असलेल्या मेन स्केलच्या लाईनला एकदम तंतोतंत जुळते का इथं? सांगा बरं मला. काय म्हटलं? ही जुळते एकमेकाला बरोबर इथं दोन्ही एकमेकाला? नो. बर. मग पुढची लाईन दुसरी लाईन बघा त्याच्या खालच्या लाईनला एकमेकाला जुळते का बरोबर? कोइन्साइड होते का? नाही. नाही. लाईन तिसरी लाईन होते का कोइन्साइड? नाही सर. नाही पुढे नाही. 5वी 6वी लाईन होतात का कोइन्साइड? नाही सर. हा असं पुढे 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 प्रत्येक लाईन बघत जायचं खाली कोइन्साइड होते का. आता इथं बघा ही जी आहे तुमची जवळजवळ किती आहे बघा ही 6 7 8 9 10 11 12 12वी लाईन जर अशी कोइन्साइड झालेली दिसते का? हो. पण तंतोतंत कोइन्साइड झाले का? नाही. एक्झॅक्टली सिंगल लाईन दिसते का हे दोन्ही? नाही. दिसतं ना इथं म्हणजे ही झालेली coincided. असं पुढे बघत जायचं प्रत्येक लाईन. आता इथं आल्यानंतर इथं बघा ही आल्यानंतर लाईन ही दिसते का ही लाईन दिसते का ही लाईन? ही लाईन बघा एक सरळ रेष दिसते का? मेन स्केलवरची लाईन आणि वर्नियर स्केलची लाईन ही दोन्ही मिळून एक सरळ रेष दिसते का झालेली? हा ही लाईन तुमची आता काय झाली पुढचं रिडिंग तुमचं झालं म्हणजे ह्याच्या पुढचं हे रिडिंग तुमचं आहे. समजलं का? म्हणजे इथं ह्या लाईनची जी किंमत आहे तुमची टोटल लाईनची किंमत ही तुम्हाला काय करायची आहे या मेन स्केलच्या रिडिंग मध्ये ऍड करायचं. हे लक्षात घ्या. ओके. सो आता ही लाईन किती नंबरची आहे? तर इकडून जर बघायला गेला ती तशी तर 15 16 17 18 19 20 21 22 23 24 24व्या नंबर लाईन आहे. बरोबर. मग 24व्या नंबरला काय करायचं गुणिले लिस्ट काउंट जे आहे त्या लिस्ट काउंटने इथं मल्टिप्लाय करायचं. लिस्ट काउंट किती आहे? 20 सेकंड्स. किती येते सांगायचा आन्सर पूर्णपणे? सो 480 सेकंड्स. बरोबर आहे का? बरोबर आहे का भावनो? हो सर. हो सर. हो. 480 सेकंड्स ला भागिले काय करायचं परत 60 सेकंद करायचं. सर स्क्रीन दिसत नाही.
का? स्क्रीन दिसते दिसते का सर. नाही सांगता? दिसते सर. हा दिसते सर. ओके हा. आता बघा 480 ला काय करायचं 60 न भागायचं. सो याचं उत्तर किती येणार आहे? 8 एक मिनिट. 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 बरोबर आहे का? कारण की हे सेकंड जातात आणि मिनिट हा सिम्बॉल येतो इथं. समजलं का? इथं बघितला 8 आणि सेकंडच्या ऐवजी काय येणार? मिनिट येणार. सो या वायच्या ठिकाणी जी लाईन आहे, या ठिकाणी ही जी लाईन आहे, या लाईनची टोटल किंमत किती आहे? 8 मिनिट. 8 मिनिट. समजलं का? मग हे 8 मिनिट काय करायचं? या मेन स्केल मध्ये ऍड करायचं. सो 0 डिग्री 8 मिनिट 0 सेकंड. मग हे जे टोटल बेरीज केला की किती येते उत्तर? 10 डिग्री 28 मिनिट 8 मिनिट. आणि 0 सेकंड. झिरो हे 0 सेकंड येणार. हे 20 मिनिट आणि 8 मिनिट 28 मिनिट होतं आणि हे 10 आहे तसं खाली येतं. हे झालं तुमचं फायनल रिडिंग. हे काय झालं तुमचं फायनल रिडिंग. समजलं का? अशा पद्धतीने तुम्हाला रिडिंग घ्यायचं आहे प्रत्येक वेळेला. कळतं का बाळांनो सगळ्यांना? हो सर. हो सर. हो सर. ओके. याच्यामध्ये काय शंका आहे कोणाला आता? नाही सर. शंका आहे का? ओके. वर्नेरवरचं काय आलं कसं रिडिंग आपण मेजर करतो? काय काय स्टेप आहेत परत एकदा सांगतो. पहिल्यांदा तुम्हाला रिडिंग कुठून मेजायचं आहे म्हणजे डायरेक्शन ऑफ रिडिंग तुम्ही फाइंड आउट करून घ्या. समजलं का? 10 15. सो इकडून इकडे मेजर जायचंय तुम्हाला हे लक्षात येईल. ओके. त्यानंतर इंडेक्स मार्कच्या ठिकाणी मेन स्केलवरचं किती रिडिंग आहे ते तुम्ही पहिल्यांदा शोधून घ्यायचं. त्यानंतर वर्नियरवरची कुठली लाईन मेन स्केलच्या लाईनला एकदम कोइन्साइड होऊन एक स्ट्रेट लाईन तयार करते ती लाईन शोधायची. आता लाईन शोधताना पण एक लक्षात ठेवा, जी सगळ्यात अगोदर लाईन येईल तीच घ्यायची आहे. आता इथे 20 ची सुद्धा लाईन काय होते एकमेकाला कोइन्साइड होते बघा इथं होते का ही, पण ह्याच्या अगोदर इथं वाय ला झालेली आहे त्यामुळे ही वाय ची अगोदर घ्यायची, ही 20 ची घ्यायची नाही. हे लक्षात घ्या. द फर्स्ट लाईन विच वन गोइंग टू बी कोइन्साइड दॅट यू हॅव टू टेक. हे लक्षात घ्या. त्यानंतर काय करायचं मग ती लाईनची मेन टोटल व्हॅल्यू किती आहे ती शोधायची त्या लाईनची. ओके. आणि त्या लाईनची टोटल व्हॅल्यू ही वर्नियर स्केल व्हॅल्यू असणार आहे ती तुम्ही काय करायची मेन स्केल मध्ये ऍड करायची आणि ह्या दोन्हींचे ऍडिशन तुम्हाला मिळून काय होणार आहे टोटल अँगल मिळणार आहे. कळालं काय सगळ्यांना? कळालं का बाळांनो? हो. हो सर. हो सर. ओके. सो सगळे मी इरेज करतोय आता इथं. यानंतर बघायचं आपण ते म्हणजे मायक्रोमीटर थिओडोलाइट. ओके. आता मायक्रोमीटर मध्ये अशा दोन काय असतात पट्ट्या असतात. ओके. आणि हे आता हे कसं असतं हे सेपरेट असतं मायक्रोमीटर जे आहे ते हे लक्षात घ्या. ओके. सो इट इज ऑल्सो फिटेड ऑन अपर प्लेट अँड लोअर प्लेट. ओके. पण ह्यासाठी आता काय असतं तुम्हाला एक छोटासा मायक्रोस्कोप सुद्धा दिलेला असतो ज्यातून तुम्हाला रिडिंग बघावं लागतं. ओके. आता ह्यामध्ये बघा, यामध्ये तुम्हाला दिसत असेल इथं हे जे आहे मेन स्केल आहे आणि ह्या ठिकाणी जे आहे हे मायक्रोमीटर स्केल आहे. ओके. सो इट इज मायक्रोमीटर स्केल. हे मायक्रोमीटर स्केल आहे आणि हे तुमचं मेन स्केल आहे. ओके. आता इथं हा फरक झालेला आहे. या ठिकाणी ही जी तुम्हाला ही बघा या ठिकाणी ही जी लाईन दिसते का तुम्हाला दिस इज युअर इंडेक्स मार्क नाव. ही जी मोठी लाईन आहे ही मोठी लाईन ही तुमची इंडेक्स मार्क आहे एवढं लक्षात ठेवा. ओके. सो प्रत्येकानं झूम करून बघू शकता. सो दिस इज युअर इंडेक्स मार्क. ही लाईन तुम्ही अशी स्ट्रेट पुढे ओढायची ही लाईन अशी. ही लाईन तुम्ही काय करायची अशी स्ट्रेट अशी पुढे, इमॅजिनरी तुम्ही काय करायचे पुढे ओढायचे. ओके. आता या ठिकाणी बघा इथे 255 आहे आणि इकडं 256 आहे. ओके. तत्पूर्वी ह्याचा लिस्ट काउंट माहिती असणं गरजेचं आहे. ह्याचा लिस्ट काउंट किती आहे सांगा? ह्याचा बाय डिफॉल्ट लिस्ट काउंट किती असतो मायक्रोमीटरचा? प्रिव्हियस स्लाइड मध्ये सांगितलं होतं 0.5 सेकंद. नाही 10 सेकंद. नाही 1 सेकंद. किती? हा 1 सेकंद. 1 सेकंड. करेक्ट. ह्याचा लिस्ट काउंट किती आहे? 1 सेकंड आहे. सो हे जे मायक्रोमीटर स्केल आहे ना इथं ह्याच्यावरची ही जी एक लाईन आहे ती एका लाईनची किंमत किती आहे? 1 सेकंड आहे एवढं लक्षात ठेवा. समजलं का? हा जे इथं 50 आहे हे 50 सेकंड झालं. 51 52 53 54 55 56 57 58 59 60
60 सेकंद म्हणजे काय झालं तुमचं इथं 0 परत येतो म्हणजे 1 मिनिट होतो. समजलं का? हे कळालं का? सेकंड कुठं आहे ते? हो सर. हा आता हो, सर. 255 पासून 256 बरोबर आहे का? हे काय झालं तुमचा 1 डिग्री झाला. बरोबर आहे का? कुठून? इथून हा इथपर्यंत. समजलं का? किती डिग्री झाला? 1 डिग्री झाला. 255 ते 256. समजतंय का? समजतंय का बाळांनो? हो सर. आता ह्याच्यामध्ये बघा परत किती लाईन आहेत छोट्या? 1 2 3. 3 छोट्या लाईन आहेत का? 255 ते 256. तर या 3 लाईन पैकी याची किंमत किती आहे? हे एका लाईनची किंमत किती? सांगू शकाल का रे मला कोण? सो एक म्हणजे आपल्याला काय शोधायचं? डी शोधायचं आहे. डी इज इक्वल टू व्हॉट? स्मॉल डी. सो 1 डिग्री 255 ते 256 ह्यांच्यामधला अँगल किती आहे? 1 डिग्रीचा आहे. भागिले ह्यांच्यामध्ये लाईन्स किती आहेत? टोटल लाईन आहेत या 1 2 3 3 लाईन आहेत. ओके. तो परत 1 डिग्री म्हणजे किती तुमचे 60 सेकंद 60 मिनिट असतात. 60 मिनिट भागिले 3 किती येते उत्तर? किती येते? 20. 20 येते का? 20 काय येतं? मिनिट्स. मिनिट. या एका लाईनची किंमत किती आहे? 20 मिनिट. हे पुढचं 20 मिनिट आणि हे पुढचं 20 मिनिट. मग टोटल 1 डिग्री होतं का? 20 40 60 होतं का? हो सर. हो सर. आता ह्यानंतर बघा ही लाईन तुमच्याशी सरळ पुढे वाढवत नेला काही अशी, तर ही कुठेतरी एका ठिकाणी कट होते का इथं? ती किती नंबरची लाईन आहे? 255 पासून ही किती नंबरची लाईन आहे? किती? सर काय म्हटलं? बघा ही लाईन किती नंबरची आहे सांगा. ही अशी बरोबर ही तुम्ही हे इंडेक्स मार्क तुम्ही असं वर जर घेऊन गेला तर हा इथे ह्या दुसऱ्या लाईनला कट करतो का? बरोबर आहे का? मग इथून इथपर्यंतची व्हॅल्यू किती झाली? मेन स्केलवरची व्हॅल्यू 255 आणि पुढे 2 लाईन आहेत. बरोबर आहे. टोटल इथपर्यंत किती आहे? 40 मिनिट. 255 डिग्री आणि त्याला पुढे 40 मिनिट काय करायचं? लिहून ठेवायचं. त्या पुढे तुमचं किती आहे? 0 सेकंड. कळालं का बाळांनो इथपर्यंत मेन स्केलचं रिडिंग कसं आलायचं ते? हो हे सर. दोन्ही एकमेकां समोर असतात ना, एवढं लक्षात ठेवा. ओके. आता हे झालं तुमचं मेन स्केलवरचं रिडिंग. आता वर्नियरवरचं बघा. या ठिकाणी तुमचं वर्नियरची हाय लाईन आहे. बरोबर? आता ह्या ठिकाणी जर बघायला गेला तर इथं 0 लिहिलेलं आहे. दिसतंय का? हा आणि इथं वरती सुद्धा 0 लिहिलेलं आहे. ओके. इथं 50 लिहिलेलं आहे. त्याच्या खाली 7 लिहिलेलं दिसतंय का इथं छोट्या अक्षरात? दिसतं का सर्वांना? दिसतं का बाळांनो सर्वांना? हो. दिसते. ओके. हा आता हे जे वरचे आहेत, हे वरचे जे आहेत, हे वरचे 40 50 आणि 0 बरोबर आहे का? हे सेकंड मध्ये आहेत. कशामध्ये आहेत? सेकंड मध्ये आहेत. आणि खाली बघा इथं 7 7 आणि पुढे इथं 8 लिहिलेलं आहे का? हे मिनिट आहेत. हे काय आहेत? मिनिट आहेत. ओके. सो आता रिडिंग कसं मेजायचं मेन वर्नियर स्केलवरचं ते बघा. सो रिडिंग बघायला गेलं तर इकडे 40 आहे, इकडे 50 आहे. म्हणजे या डायरेक्शनला तुमचं रिडिंग पुढे चाललेलं आहे. ओके. सो इथं 40 50 इथं तुमचा इंडेक्स मार्क आहे. इथं बघायला गेलं तर पहिल्यांदा 7 मिनिट तुम्हाला दिसतंय. तर ते 7 मिनिट आहे असं लिहून घ्यायचं इथं. आणि त्यानंतर 50च्या पुढे किती लाईन आहेत त्या इंडेक्स मार्कनं कट केलेल्या त्या बघायच्या. 1 आणि 2. इथे 1 दिसते, इथे 2 दिसते का? बरोबर आहे का? ते 50 51 52 ते 52 सेकंद म्हणून लिहायचं. समजलं का? ओके. सो या पद्धतीनं मायक्रोमीटर स्केलवरचं रिडिंग तुम्ही ते लिहायचं आणि ह्यांची बेरीज करायची डायरेक्ट. 255 डिग्री 47 मिनिट 52 सेकंद हे तुमचं झालं फायनल आन्सर. सो मायक्रोमीटर थोडा सोपा आहे ॲज कम्पेअर टू व्हर्नियर. इथं कुठली लाईन मॅच होते काय होते ते बघायचं नाही आहे. इंडेक्स मार्कला कट केलेल्या लाईन्स कुठल्या कुठल्या आहेत त्या बघायच्या आहेत. त्याच्यावरून तुम्हाला आन्सर लगेच मिळतं. कळतं का बाळांनो? मायक्रोमीटरचं कळालं का? हो सर. हो सर. सर्वांना हो, सर. कळालं? हो. ओके. सर्वांना जर कळायला असेल तर मला जरा तुमच्या चॅट बॉक्स मध्ये जरा कळू दे. सो आम्ही व्हॉट्सअपला हे करतो. हो ज्यांना व्हॉट्सअप आहे त्यांनी करा. बाकीच्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाईप करा.
If you have understood, then type yes. If you don't, then type no. आता फक्त 5 जणांनी केलेलं आहे. चला लवकर करा. अठरा जण झाले. चला लवकर. 22. टोटल 49 जण आहेत. 34 जण झाले आता. सर अटेंडन्स काउंट करा की तोपर्यंत. कशाचा? कोणाचा अटेंडन्स? स्टुडंट. हा वाईट स्टुडंट. घेऊया की रे बाळा. सगळ्यात शेवटी घेऊया की. का गडबड आहे? ओके. आय थिंक संपले सगळेजण. तेच रिपीट व्हायला लागल्यात सगळेजण. प्रॉक्सी लावलाय का काय? Okay, so let's move toward the next section, next point. That is some technical terms. हे टेक्निकल टर्म्स आपल्याला बघायचे आहेत. पहिली आहे ती म्हणजे centering. What is meant by centering? So centering, as it is referred when, suppose this is your ground, okay, you have your peg here or arrow here, okay. When you have to fix your instrument, okay, on this station point. So here is your vertical axis, this vertical axis of your instrument, and here is your station point. When they are coincide with each other, okay, so when they are coincide with each other, so this is your vertical axis now, and here if you have peg, okay, when these are coincide, then it is known as the centering. Okay, so centering म्हणजे काय कळालं का? सर परत सांगा सर. आवाज आला नव्हता सर मध्ये. Okay, centering means what बघा पहिल्यांदा. Let me erase all. So हे this ground आहे. ओके. या ठिकाणी तुम्ही काय करता? पेग लावता. बरोबर आहे का? आठवतं ना पेग लावलेला आपण किंवा आरो लावला होता. आता ज्यावेळेला तुम्ही हे इन्स्ट्रुमेंट ह्याच्यावरती ठेवता त्यावेळेला ह्याची एक व्हर्टिकल ऍक्सिस असते. ही व्हर्टिकल ऍक्सिस, ओके, आणि हा पेग हे एकमेकाला काय व्हायला कोइन्साइड व्हायला पाहिजे. ओके. सो व्हेन दॅट हॅपन्स, या ठिकाणी तुमचा काय येतो? हा पेग येतो इथं. ओके. When this happens, then it is known as this centering. कळालं का? centering म्हणजे काय कळालं का? So let us see a video. Okay, so here it is, this your center point. या ठिकाणी आपण प्लम बॉब लावतोय. ही वर्टिकल ऍक्सिस तुमची तयार होते आणि ही प्लम बॉब कशावर पाहिजे? ह्या तुमच्या बरोबर स्टेशन पॉइंटवर पाहिजे. ओके. त्याला आपण काय म्हणतो? सेंटरिंग प्रोसेस म्हणतो. ओके. ते जर सेंटरिंगला येत नसेल तर हे जे तुमचे ट्रायपॉड लेग आहेत, हे लेग्स तुम्हाला काय करायचे आहेत? मूव्ह करायचे. हे लक्षात घ्या. ओके. हे मूव्ह तुम्हाला लेग करून काय करायचं? सॉरी, हे लेग्स तुम्हाला मूव्ह करायचे आहेत अँड देन यू हॅव टू ब्रिंग दॅट व्हर्टिकल ऍक्सिस अलॉंग युअर दॅट सेंटर स्टेशन पॉइंट. ओके. हे समजलं का? हा व्हिडिओ सगळ्यांना दिसतो का बाळांनो? हो सर. दिसतो ना? आता इथे थोडा गॅप आहे असे दिसतंय आपल्याला. बरोबर आहे का? सो आपण काय करायचं त्यासाठी? मग जी लेग आहे ट्रायपॉड लेग, ते आपण काय करायचे? मूव्ह करायचे. ओके. सो आय थिंक यू ऑल हॅव अंडरस्टूड दॅट. समजलं ना सगळ्यांना? ही हा व्हिडिओ वरून कळतं का बाळांनो सगळ्यांना? येस सर. हो सर. थोडासा गॅप आहे. सो फॉर दॅट वी हॅव टू मूव्ह दी ट्रायपॉड लेग. इथे थोडासा गॅप दिसतो का दोघांच्या मध्ये? ज्या साईडला गॅप आहे त्या साईडचं ट्रायपॉड लेग जे आहे ते आपण काय करायचं? मूव्ह करायचं. And we have to bring that vertical line over the, or the plumb bob over the station point.
That is the simplest process that we have to follow. Okay, so समजलं सगळ्यांना सेंट्रिक म्हणजे काय? Then next one is the transiting. Transiting म्हणजे काय? So you all have seen the what we can say that telescope, right? So that telescope is rotating one. बरोबर आहे का? हा टेलिस्कोप काय होत आहे? रोटेट करत आहे. बरोबर आहे? आपल्या कुठल्या ऍक्सिस भोवती? हॉरिझॉन्टल ऍक्सिस भोवती. सो हे जे रोटेशन आहे, हे टेलिस्कोपचं जे रोटेशन आहे, याला काय म्हणतात आपण? ट्रान्झिटिंग म्हणतो. याला आपण काय म्हणतो? ट्रान्झिटिंग म्हणतो. हे लक्षात घ्या. सो हॉरिझॉन्टल ऍक्सिस भोवती तुमचा टेलिस्कोप जर रोटेट करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? ट्रान्झिटिंग म्हणतो. ओके, सो ह्याची आपण आय थिंक ह्याच्या अगोदर सुद्धा आपण बघितलेला आहे ह्याचा व्हिडिओ. सो अनेकदा बघूया आपण हा. So look at, here is your that vertical axis, horizontal axis, and upon around that horizontal axis this telescope is rotating. Okay, so let me show you again. So here is your that horizontal axis and it is rotating about that horizontal axis. समजलं का सर्वांना? ट्रान्झिटिंग म्हणजे काय कळालं का? Then हो, next sir. one is swinging. Swinging the telescope. Okay, now here the word telescope is not correct one. Okay, so I have to delete that. Swinging, only swinging is the word. So telescope called up. Okay, so what is swinging? आता आपण बघितलेलं आहे की हॉरिझॉन्टल ऍक्सिस भोवती हा टेलिस्कोप फिरतोय, बरोबर? पण तुमचं जे पूर्ण इन्स्ट्रुमेंट आहे, बरोबर आहे का, त्याच्यामध्ये हे टेलिस्कोप पण काय होता? इन्क्लूड होता. हे पूर्ण इन्स्ट्रुमेंट जे आहे ते ज्या वेळेला व्हर्टिकल ऍक्सिस भोवती रोटेशन करतं. कुठल्या ऍक्सिस भोवती? आता व्हर्टिकल ऍक्सिस भोवती इथं रोटेट व्हायला लागले हे. ओके, सो त्याला काय म्हणायचं? स्विंगिंग म्हणायचं. ओके, सो ह्या ऍक्सिस महत्वाच्या आहेत. या ठिकाणी व्हर्टिकल ऍक्सिस आहे स्विंगिंगला आणि ह्याला ट्रान्झिटिंगला हॉरिझॉन्टल ऍक्सिस आहे. हे लक्षात घ्या. हॉरिझॉन्टल ऍक्सिस भोवती टेलिस्कोप, इथं नुसता टेलिस्कोप फिरतो, हे लक्षात घ्या. पण इथं व्हर्टिकल ऍक्सिस भोवती पूर्ण तुमचं इन्स्ट्रुमेंट फिरतं. ओके, नॉट जस्ट द टेलिस्कोप, टोटल इन्स्ट्रुमेंट इज रोटेटिंग अबाउट द व्हर्टिकल ऍक्सिस. Okay, so that is known as this swinging. So let us see the video of that swinging. So here it is. Look at that. So about this vertical axis, our instrument is rotating. Total instrument is rotating. Okay, so that is known as the swinging. Okay, कळालं का बाळांनो सगळ्यांना? व्हिडिओ मधून समजलं का? हो सर. Okay. So that is the swinging operation. Okay, then next one is the, let me erase first this all thing. So next thing is what? Our face left and face right. Okay, what is mean by face left and face right? That we have to see. Okay, so first of all the face left part. आपण बघितलेलं आहे की आपल्या इन्स्ट्रुमेंट मध्ये व्हर्टिकल सर्कल आहे का रे? या ठिकाणी आपला टेलिस्कोप आहे असं. हो सर. तर इथं व्हर्टिकल सर्कल नावाचा एक पार्ट आपण दाखवला होता, आठवतंय का? किंवा मी अनेकदा तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी बघा, या ठिकाणी दिसते का इथं व्हर्टिकल सर्कल? हा व्हर्टिकल सर्कल. या ठिकाणी तुमचा आयपीस आहे, इकडे ऑब्जेक्ट ग्लास आहे आणि हा तुमचा टेलिस्कोप आहे. ओके, सो आता ह्या गोष्टींचा तुम्ही विचार करायचा, ह्या टेलिस्कोप आणि हा व्हर्टिकल सर्कल. ओके, सो हे तुमचा झाला काय झाला? हा तुमचा फ्रंट व्ह्यू झाला. समजा साइड व्ह्यू कसा आहे बघा, हा तुमचा सर्कल आहे आणि हा तुमचा टेलिस्कोप आहे. ओके, या ठिकाणी तुमचा आयपीस आहे, त्याला मी ईपी असं म्हणतो, आणि इकडे काय आहे? ऑब्जेक्ट ग्लास आहे. ओके, आता एक लक्षात घ्या, हा फ्रंट व्ह्यू आहे म्हणजे तुम्ही इथं ऑब्झर्वर आहे. यू आर स्टँडिंग हिअर सपोज. ओके, आता ज्या वेळेला ऑब्झर्वर आयपीस मधून पाहत असतो, बरोबर आहे, आयपीस मधून आपण त्याला पाहत आहे, लक्षात ठेवा. ओके, पाहत असताना हा जो व्हर्टिकल सर्कल आहे, हा जर लेफ्ट साईडला असेल, कुठल्या साईडला आहे? लेफ्ट साईडला. आणि कुणाच्या लेफ्ट साईडला? ऑब्झर्वरच्या लेफ्ट साईडला. तर त्या ठिकाणाहून आपण जे काही रिडिंग घेतो, बरोबर आहे का, किंवा त्या जी काही पोझिशन आहे त्या थिओडाईटची, त्या पोझिशनला आपण काय म्हणतो? फेस लेफ्ट पोझिशन म्हणतो. ओके, आणि जे रिडिंग आपण मेजर करतो त्याच्यावरून काय मेजर करतोय आपण? रिडिंग मेजर करतोय. त्या रिडिंगला आपण काय म्हणतो? फेस लेफ्ट ऑब्झर्वेशन असं म्हणतो. लक्षात ठेवा, काय म्हणतो आपण? फेस लेफ्ट ऑब्झर्वेशन असं म्हणतो. हे जे काही रिडिंग घेतो ना आपण ह्याच्यावरून. बरं, आता मला सांगा फेस लेफ्ट म्हणजे काय, कळायला का? हो सर. बरेच एकदा सांगतो बघा. सो हा तुमचा झाला टेलिस्कोप, हा झाला तुमचा व्हर्टिकल सर्कल. ओके,
इथे तुमचा आयपीस आहे. आता ऑब्झर्वर ह्या आयपीस पण बघत असतो असं इमॅजिन करा, बरोबर. आणि ते बघत असताना लेफ्ट साईडला हा व्हर्टिकल सर्कल पडतो. कुठल्या ऑब्झर्वरच्या लेफ्ट साईडला ज्यावेळेला हा व्हर्टिकल सर्कल असतो त्यावेळेला त्याला म्हणायचं फेस लेफ्ट रिडिंग. ह्यालाच नॉर्मल रिडिंग सुद्धा म्हणतात. कसलं रिडिंग म्हणतात? नॉर्मल रिडिंग म्हणतात. ओके, सो हे लक्षात घ्या. फेस लेफ्ट रिडिंगला कसलं म्हणतात? नॉर्मल रिडिंग सुद्धा म्हणतात. ओके, so that position of instrument is known as the face left position, and the readings that we had taken on that side or that position are known as face left observations or normal observations. Okay, so याचा व्हिडिओ सुद्धा आपण पाहूया. ओके, सो ह्या ठिकाणी बघा, हा तुमचा झाला, इथे तुमचा आयपीस झाला, इथे झाला तुमचा ऑब्जेक्ट क्लास. ओके, इथून तुम्ही बघणार आहात, या बाजून तुम्ही बघणार आहात, आणि हा जो सर्कल आहे हा तुमच्या डाव्या बाजूला आहे. समजलं? तर त्याला आपण काय म्हणतो? फेस लेफ्ट ऑब्झर्वेशन. ओके, देन फेस राईट मीन्स व्हॉट? आता मग फेस राईट म्हणजे काय? मग आता हा व्हर्टिकल सर्कल जो आहे तो या बाजूला येतो, इकडच्या बाजूला येतो. सो दिस इज युअर हॉरिझॉन्टल ऍक्सिस, दिस इज युअर टेलिस्कोप, अँड हिअर इज नाव युअर व्हर्टिकल सर्कल. हे तुमचा ऑब्झर्वरचा आता कुठं आहे? हे राईट साईडला आहे. त्यावेळेला त्याला काय म्हणायचं? फेस राईट रिडिंग. ओके, किंवा इनवर्ट रिडिंग म्हणतो त्याला आपण. इनवर्ट फेस राईट रिडिंग किंवा इनवर्ट रिडिंग त्याला म्हणतो. हे लक्षात घ्या. आता हे पोझिशन्स कशा बदलतात? फेस लेफ्ट आणि फेस राईट कसं होतं? ओके, सो यासाठी तुम्हाला हे स्विंगिंगचं टेलिस हे दाखवतो रिडिंग. हे बघा इथं, बघा आता ह्या ठिकाणी मी पॉज करतो. ओके, इथं आयपीएस आहे, दिसतं का सगळ्यांना? थोडस हो सर. हो. एक मिनिट थांबा. हा, ओके, ह्या आता इथं कळले बघा तुम्हाला. इथं आयपीएस तुम्हाला दिसतं सर्वांना, आणि हा इथं व्हर्टिकल सर्कल आहे, मोठाच्या मोठा आहे का? दिसतं का सर्वांना? हो सर. हो सर. दिसतं ना सर्वांना? सो ही रिडिंग कुठलं आहे? समजा इथून आता मी ह्या आयपीएस मध्ये जर पाहून रिडिंग घेत असेल तर ते रिडिंग कुठलं झालं? फेस राईट का फेस लेफ्ट? फेस लेफ्ट. फेस लेफ्ट. फेस लेफ्ट, कारण की हा व्हर्टिकल सर्कल कुठं आहे? या आयपीस आणि ऑब्झर्वरच्या डाव्या बाजूला आहे. ऑब्झर्वरच्या डाव्या बाजूला आहे. ओके, आता हे बघा. ओके, आता समजा या ठिकाणी असं बघूया, हा ऑब्जेक्ट ग्लास जर त्या बाजूला असता तर इकडे आयपीस असता की नाही सांगा? हो सर. आता हा जो ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट ग्लास, हा त्या बाजूला कसं तिकडे घेऊन जाऊ शकतो आपण रे? त्यासाठी कुठली प्रोसेस करणार आपण? टेलिस्कोप काय करायला पाहिजे? या बाजून त्या बाजूला रोटेट करायला पाहिजे, ठीक आहे. बरोबर आहे. मग त्याला काय म्हणतो आपण? कुठली प्रोसेस म्हणतो? आता आपण बघितली थोड्या वेळापूर्वी. ट्रान्झिट. कुठली म्हणायचं त्याला आपण? ट्रान्झिटिंग. ट्रान्झिटिंग. ओके, सो लेट मी ओपन दिस ट्रान्झिटिंग व्हिडिओ, जे इथं आपल्याला व्यवस्थित कळेल. आता बघा, या ठिकाणी हा व्हर्टिकल सर्कल कुठे आहे? लेफ्ट साईडला आहे. ट्रान्झिटिंग केलं का आपण? हे ट्रान्झिटिंग करू शकतो आपण, बरोबर आहे का? हा, ट्रान्झिटिंग केल्यावर हा व्हर्टिकल सर्कल कुठे चालेल रे? मला सांगा. या केसमध्ये जर आपण ट्रान्झिटिंग केला म्हणजे हा आयपीस तिकडच्या बाजूला जाणार, जिकडे हात आहे तिथं आता, बरोबर का? हो सर. राईट बरोबर. साईडला. आणि व्हर्टिकल सर्कल मग कुठल्या बाजूला जाणार? राईट साईडला जाणार का? हो सर, राईटला जाणार. कारण की आयपीस त्या बाजूला आहे म्हटल्यावर व्हर्टिकल सर्कल राईट साईडला जाणार. ओके, सो त्या पोझिशनला काय म्हणायचं? फेस राईट पोझिशन म्हणायचं. समजलं का? हा, आणि हे जे ऑपरेशन आहे फेस लेफ्ट आणि फेस राईट करणे, याला आपण काय म्हणतो? चेंजिंग द फेस म्हणतो. समजलं का? फेस लेफ्ट किंवा फेस राईट ही पोझिशन आपण ज्यावेळेला घेण्यासाठी आपण ज्यावेळेला इन्स्ट्रुमेंट ट्रान्झिटिंग आणि स्विंगिंग ह्या दोन्ही प्रक्रिया करतो, बरोबर आहे का? सो व्हॉट वी डू फर्स्ट, वी फर्स्ट ट्रान्झिट दिस टेलिस्कोप अँड देन वी स्विंग आवर इन्स्ट्रुमेंट. ओके, सो दॅट वी कॅन चेंज दी फेसेस. समजलं का? त्याला म्हणायचं चेंजिंग फेस. कळतं का? सो हे जे व्हिडिओ आहेत, these videos are self explanatory. Okay, so they can explaining themselves. So okay, so ट्रान्झिटिंगचा व्हिडिओ बघताय तुम्ही. ट्रान्झिटिंग मध्ये काय करतो आपण? पहिल्यांदा आयपीस जो आहे तो दुसऱ्या बाजूला घेऊन जातो. ओके, आणि त्यानंतर आपण काय करतो? स्विंगिंग करतो, जेणेकरून आपल्याला काय होईल? आयपीस जो आहे हा आयपीस तो आपण आपल्या बाजूला आणू शकतो. ओके, सो ट्रान्झिटिंग आणि स्विंगिंग बोथ ऑपरेशन ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला आपण काय करतोय? वी आर चेंजिंग द फेस. रिमेंबर दॅट.
what we are doing, we are changing the face. Okay, so here is the look at here. So we had changed the face, right? So it is the right. आता या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित दिसेल बघा. या ठिकाणी जर बघितला तर आयपीस या बाजूला आहे, बरोबर आहे का? आणि व्हर्टिकल सर्कल कुठल्या बाजूला आहे? लेफ्ट साईडला आहे. सो दिस इज फेस लेफ्ट ऑब्झर्वेशन पोझिशन. ओके, अँड देन हिअर द टेलिस्कोप इज नाव ॲट दी opposite end. Okay, and vertical circle is at now right side of your observer. Okay, so that position is face right position. समजलं का इथं? अनेकदा बघा सगळेजण व्हिडिओ. समजलं का बाळांनो? हो. सर्वांना समजलं का? हो सर. हो सर. हो सर. Okay, so we'll stop here, but before that we have one quiz. Okay, so ह्या लाईन ऑफ ऍक्शन ते आपण पुढच्या वेळेला बघणार आहोत. सो वी हॅव वन क्विज हिअर. ओके, सो त्याची लिंक मी तुम्हाला आता इथं पोस्ट करत आहे. सर्वांनी आता ती लिंक अटेम्प्ट करायची आहे आणि मगच तुम्ही काय व्हायचं आहे, तुम्हाला मी अटेंडन्स घेतल्यानंतर तुम्ही एक्झिट करायचं आहे. ओके, सो आय टेल यू वेन टू एक्झिट. सर्वांना लिंक आली का बघा? सर्वांना लिंक मिळाली का? नाही सर, अजून आलेली चॅटबॉक्स मध्ये आले का नाही? नाही अजून. ओके, आले सर. आले सर. ओके, जे आता चॅटबॉक्स मध्ये नाही आहेत त्यांच्यासाठी मी व्हॉट्सअपवर पाठवत आहे, MS लिंकच्या आणि SYच्या ह्याच्यावरती. सर लगेच सोडवायचे. हो, आत्ता लगेच सोडवायचे. गेम कोड काय? काय म्हटलं ते मी सांगणार आहे, थांबा. पहिल्यांदा तुम्ही जॉईन तर व्हा तिथं. 1996. तो आहे, तुम्हाला दिसतो तिथं सगळ्यांना. MS लिंक कुठे गेलं SYच्या? ओके, मिळाली का सर्वांना लिंक? हो सर. ओके, इथं दोघं जण जॉईन झालेले दिसत मला आता. तुम्ही आता 49 जण आहात, सर्वजण जॉईन व्हायला पाहिजे. चला लवकर जॉईन व्हा. गेम कोड काय टाकायचा सर? काय गेम कोड काय टाकायचा? ते इथं दिसतो तुम्हाला 1992. तुम्हाला स्क्रीनवर दिसतो ना? हा. हा, तो स्क्रीन कोड टाका सगळ्यांनी तिथं. 9 जण जॉईन झाल्यात, चला लवकर जॉईन व्हा. 10 जणच झाल्यात, 49 जण आहे तुम्ही. चला लवकर जॉईन व्हा. स्टार्ट करायचं काय सर? नाही नाही, थांबा. सगळेजण जॉईन होतील की, आता कुठं 10-12 जण जॉईन झाले. हा. कोड सुद्धा टाकलेला आहे बघा सगळ्यांना. तर झालो जॉईन. हो, 2 मिनिट थांबा. आता किती जण झालेत माहिती आहे का जॉईन? 13 जण जॉईन झालेत फक्त. 49 बदले 13 जण, बाकीचे कुठे आहेत?
16-17 जण झाले जॉईन. चला लवकर जॉईन व्हा. वजन. अरे काय निम्मे पण जॉईन झाले नाहीत. एवढा अवघड आहे का जॉईन व्हायला? 19. चला लवकर. 20 जण झालेत फक्त जॉईन. बाकीचे कुठे आहेत? इथं जेवढे असतील तेवढ्यांची अटेंडन्स लागणार आहे. बाकी कोणाची अटेंडन्स लागणार नाही. एकवीस जण. हॅलो लॉगिन होताना तुमचा जो काही लॉगिन असेल तुमच्या मोबाईल वरती तो आहे तोच मोबाईलचा लॉगिन टाका तिथं. काही बाकीचं कुठलं काही फरक पडत नाही. हॅलो सर. बोला. सर नाव चेंज करता येईना. राहू दे घ्या, काय प्रॉब्लेम नाही. जे नाव आहे ते राहू दे, काय प्रॉब्लेम नाही. तेवीस जण झाले. चला चला लवकर जॉईन व्हा. 25 जण. चला लवकर. चला 28 जण झाले आता. Here you can see how many students have joined. Okay, at that right left side. चला लवकर. बाकीच्यांनी काय झालेला आहे? प्रॉब्लेम आहे का बाकीच्यांना? 49 दिसतात इथं ऑनलाईनला आणि नुसतं 28 वगैरे. कोणाला प्रॉब्लेम आहे का जॉईन होताना? एकोणतीस. चला लवकर जॉईन व्हा. तीस जण झाले. चला अजून आहेत, भरपूर जण आहेत. अजून 18 जण आहेत. 18-19 जण. चला लवकर. जेवढं तुम्ही जॉईन होशील तेवढं लवकर संपणार आहे, नाहीतर वेळ लागणार आहे पुढे आणि परत. अगोदर तुम्ही 3 तास कंटाळले असणार. चला लवकर. चला लवकर. 33 जण झालेले आहेत. ओके, सो आय स्टार्ट द क्विज. ओके. सगळ्यांना दिसतंय का काउंटडाऊन सुरू झालेलं? सर्वांच्या पुढे प्रश्न आलेत का? ओके, सो that's good. All of you solving the answers, right? बाकीच्यांनी पण सॉल्व करायचे आन्सर्स. Thirty-nine players are there. Okay, that's good. बाकीचे पण ऍड व्हा लवकर.
सर सबमिटेड. 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 ओके. सो एंड करतो बघा मी गेम आता. ओके, बरेच जण इथं आहेत. तुम्हाला सगळ्यांना आता इथे दिसते का रे? स्क्रीन दिसते का सगळ्यांना? येस. सर नाव काय येत नाहीत तिथं. ते नावं तुमची जे तुम्ही प्लेयरला नावं दिलता ना तुम्ही जे कॅरेक्टरला, ती इथे नावं दिसतात. तुमची इंडिव्हिज्युअल नावं बाकीच्या टेस्टला स्वतःची नावं दिसतात बाकीच्या टेस्टला. त्यासाठी तुम्ही लॉग इन कुठल्या ह्याच्यावरून झाला होता? आयडी वरून? ईमेल आयडी तुमचा? कॉलेजचा सर. कॉलेजच्या ह्याच्यावरून. हा, कॉलेजच्या ह्याच्यावरती असेच येते ते. ओके, तुमच्या ह्याच्यावरती असेल तुमचं नाव आलं असतं मग ते इंडिव्हिज्युअल असेल तर. तो बऱ्यापैकी 40% ॲक्युरेसी आहे. तो बघा 40% लोकांना समजलेला आहे. दॅट्स नॉट गुड. बाकीचे लोक लक्ष देत नाहीत किंवा मग मी शिकवलेलं समजत नाही असा याचा अर्थ होतो. तो काय आहे तर मला तर समजत आहे. तो बरेच जण इथे लक्ष देत नाहीत असं मला वाटतं. एक सुद्धा मार्क न मिळणारे भरपूर जण आहेत. नाव नाही आहे त्यामुळं यू आर लकी दॅट नो कोण आहे आणि कोण नाही ते कळत नाही. ते त्यांचे वेगळे नाव आले. सर हॅलो. हा, हॅलो, बोला. हा सर, ते आता मी चुकून एकदम बाहेर गेलतो आणि परत आणि जॉईन झालोय. मग absent लागेल काय? नाही लागत नाही. 35 जणांचं झालेलं आहे, 36 जणांचं झालेलं आहे. चला लवकर करा. 4-5 जण राहिले तेवढे. 37. चला एंड करतो बघा मी मीटिंग म्हणतो. गेम जो आहे आता हा मी एंड करतोय. ओके. सर आम्ही लिफ्ट सर मीटिंग लिव्ह करू. नाही मीटिंग नाही लिव्ह करायचं. थांबा. स्कोर वगैरे कळतो तुम्हाला. 1 मिनिट थांबा, इथे दिसतंय. सर्वांना स्क्रीन विजिबल आहे ना रे? येस. येस सर. ओके. हा, इथे दिसतंय बघा. हो का, इथे दिसतंय बघा. सगळ्यांना नावाचं इथे दिसतंय. ओंकार मंडले इज ऑन टॉप. ओके. देन विराज गेवदे. देन श्रीजित माळी. ओके. So here all the names are there. Okay, I'll share you the sheet with you, so you know who has scored the marks. Okay. So इथपर्यंत आपला पोर्शन जो आहे तो इथपर्यंत आपला जो पॉइंट आहे तो आपला झालेला आहे. ओके. लेट मी स्टॉप द रेकॉर्डिंग.